इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील हिरवंगार झाडांसारखं ही कविता, ज्याचे कवी आहेत जॉर्ज लोपेस, यावर आधारित चर्चा करणार आहोत. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी कवी जॉर्ज लोपेस यांचा परिचय थोडक्यात पाहूया. 1950 ते 2005 अत्यंत संवेदनशील कवी. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाले आहे, हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादीचे वर्णन प्रस्तुत कवितेत केले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणावेत. झाडासारखी हिरवगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिला आहे. अर्थात जीवन जगत असताना जर आपल्याला काही आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा असेल, तो झाडाचा ठेवावा. नेहमीच प्रफुल्लित असलेले हे झाड, त्याचा हिरवा रंग जो उत्साह देतो, त्या झाडाप्रमाणे कितीही मोठे तुफान आले तरी न डगमगणारे हे झाड आपल्याला आपला आदर्श म्हणून ठेवता येईल. अर्थात हमारा जीवन व्यतीत करते वक्त हमें आदर्श के रूप में अगर किसी को हमारी आंखों के सामने रखना है तो वो है पेड़. पेड़ का ये हरा रंग हमेशा ही हमें एक अलग सा आनंद देता है, जिसके वजह से हम हमेशा उत्साही रहते हैं. और वही है जो बिल्कुल भी किसी भी बड़े तूफान में भी बिना डरे एक जगह पर स्थिर खड़ा होता है, ये पेड़. तर कवितेला सुरुवात करूया. झाड बसते ध्यानस्थ, ऋषींसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. झाड कशा पद्धतीने ध्यानस्थ ऋषींसारखं असतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऋषीमुनी आहेत, ते ध्यान करीत एका जागी स्थिर बसलेले असतात. कवीला इथे झाडसुद्धा त्या ऋषीमुनींसारखंच कुठेतरी त्या मग्न आहे, ध्यान करीत आहे असं वाटत आहे. आणि काय करत आहे तर ते तपश्चर्या करत आहे. पक्षी झाडांचे कुणीच नसतात. त्यांच्यामध्ये कोणताही संबंध नसतो की ते एकमेकांचे मित्र असतात वगैरे, पण तरीही संपूर्ण झाड त्यांचं असतं. कारण की झाड हे नेहमीच पक्ष्यांना आसरा देत असतं. जेव्हा वाटेल तेव्हा येऊन ते घरटी बांधतात आणि त्यांना वाटेल तेव्हा ते निघून जातात. म्हणूनच सांगितले आहे की पक्षी झाडांचे कुणीच नसतात, परंतु संपूर्ण झाड त्यांचं आहे असे इथे म्हटलं आहे. एखादा ऋषीमुनी जसा मौन व्रत धारण करून ध्यानस्थ बसलेला असतो, कवीला हे झाड अगदी त्यांच्यासारखं वाटत आहे. अर्थात ये जो पेड़ है, ये कवि को ऋषि मुनियों की तरह लग रहा है. जैसे ऋषि मुनि एक जगह पर बैठकर ध्यानस्थ बैठते हैं, तपश्चर्या करते हैं, उसी तरह ये पेड़ भी उनको वही लग रहा है. पक्षियों के लिए ये पेड़ उनके कोई नहीं होते, लेकिन फिर भी सब कुछ होते हैं, क्योंकि वे घोंसले बनाते हैं उन पर. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काहीही झालं तरी झाड रिॲक्ट करत नाही, कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करत नाही किंवा प्रतिक्रिया देत नाही. म्हणजेच काय तर मी ते मुळावर घाव घातला तरी, म्हणजे झाडाच्या मुळावर कोणीही कुऱ्हाडीने घाव घातला तरीही ते बिलकुल सहन करते, अजिबात काहीही न बोलता. मुकाट म्हणजे काहीही न बोलता. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर. कवीला इथे म्हणायचं आहे की त्या झाडाकडे बघत असताना मला असं वाटतं की झाडाकडे बघता बघता ही कविता सुचली आणि ती मी वहीच्या पानावर उतरवली. कशी काय तर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. जसं असं वाटतं आहे की मी त्याच्याकडे पाहता पाहता अलगद दवाचे थेंब म्हणजे काय, दवबिंदू, ज्याला तुम्ही ओस की बूंदे हिंदी में बोलले जाते, तर ती दवाचे थेंब खाली अलगद उतरतात कवितेच्या रूपात. अर्थात यहाँ पर कहा जा रहा है कि पेड़ पर हम किसी भी प्रकार का वार करें तो वो सहन कर लेता है. मुकाट म्हणजे शांततेने गपचूप. पुढच्या ओळीत इथे म्हटलं आहे, शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखे टवटवीत. झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी.
पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. अगदी झाडाकडे कायम असं एक स्थिर आपण जर एकटक पाहत राहिलं तर कवीला वाटत आहे की आपला जो लाल रंग आहे रक्ताचा तोही हिरवा होईल, तो हिरवा रंग आपल्यात उतरेल असं क्षणभरासाठी, मतलब पल भर के लिए कवि को ये लग रहा है कि अगर हम एक तरफ से पेड़ को देखते जाए तो शायद हो सकता है कि वो पेड़ों का जो हरा रंग है वो हमारे शरीर में उतर जाए और हमारा खून भी क्या हो जाए, ग्रीन हो जाए, हिरवा होईल. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत. आयुष्य जे आहे ते कसं आहे तर नुकत्याच खुडलेल्या म्हणजे झाडावरून काढलेल्या फुलांसारखं टवटवीत आहे. आणि झाड नेहमीच आपले बाहू म्हणजे हात अगदी लांब करून सगळ्यांना म्हणतं की या कवेत घेतो मी, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देणार नाही, तुम्हाला सावली देतो, उन्हापासून तुमचा मी बचाव करतो, फळं फुलं ऑक्सिजन असे अनेक गोष्टी झाड आपल्याला कायमच देत असतं. आणि त्या आताही त्याचप्रमाणे आपले बाहू सरसावून पुढे ते उभे आहे आणि ते आपल्याला म्हणत आहे की या मी तुम्हाला कवेत घेतो, कवेत म्हणजे मिठीत घेतो असे ते आपल्याला सांग. मुसाफिर म्हणजे काय तर राहगीर, रस्त्याने चालणारा प्रवासी एखादा. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. पानझडी म्हणजे ज्या काळामध्ये झाडाची पानं अगदी झडून जातात, खाली पडून जातात आणि झाड अगदी निर्वस्त्र असल्यासारखं वाटतं, त्याप्रमाणेच ह्या पानझडीनंतर म्हणजे पूर्ण पानं गळून गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याला छान सुंदरशी अशी पालवी फुटते आणि असं वाटतं की त्यांनी नवीन वस्त्र धारण केली आहेत, नवीन कपडे त्याने झाडाने घातले आहेत, अशी एक कुठेतरी भावना कवीच्या मनात येऊन जाते. नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एकसंत गाणे दडलेलं असतं. आता तुम्हाला आता सांगितलं की पतझड़ के मौसम के बाद जब पेड़ों पर छोटे छोटे नए पत्ते आने लगते हैं तो ऐसे लगता है कि नव्या नवरीसारखं, मतलब नई दुल्हन की तरह. झाडाला पालवी फुटल्यावर पेड़ों को जब छोटे छोटे पत्ते आने लगते हैं तो ऐसे लगता है कि नए कपड़े वस्त्र पहनकर एक दुल्हन बैठी हो. अन झटकली जाते मरगळ, आणि आपल्या अंगातला ते सगळं पाहून, ते सौंदर्य पाहून झाडाचं आपल्यात असलेला तो आळस आहे. मरगळ म्हणजे आळस किंवा निस्तेजपणा, कुठलंही काम न करण्याची इच्छा, ती झटकली जाते, ती जाते आपल्यातून, कारण की तो एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संत गाणे दडलेलं असतं आणि त्या पक्ष्यांच्या किलबिलाटात झाडाचं एक सुंदर गाणं लपलेलं असतं असं कवी म्हणत आहेत. हसावं कसं सळसळत्या पानांसारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पायरोवीत, जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजच चिंतन करावं कसं तर झाडासारखं. बघा म्हणजेच काय तर आपलं पूर्ण आयुष्य कसं असावं तर झाडासारखं असावं. आनंद व्यक्त करत असताना, आपण हसत असताना ते कसं तर जो पानांचा एक सळसळ आवाज येत असतो, त्या पानांच्या सळसळ आवाजासारखं आपल्याला हसलं पाहिजे. आणि कुठेही पाय रोवून, म्हणजे एखादं काम करत असताना आपल्याला पाय रोवले पाहिजेत, तिथे स्थिर झालं पाहिजे. अर्ध हे अर्ध ते असं करून न चालता आपल्याला कोणासारखं उभं राहिलं पाहिजे तर झाडासारखं पाय रोवून उभारलं पाहिजे. जगावं कसं तर आपलं संपूर्ण आयुष्य कसं असावं तर हिरवगार झाडासारखं. रोजच चिंतन करावं कसं तर झाडासारखं, आणि रोजच एखाद्या गोष्टीचा विचार करत असताना तो कसा करावा, कोणासारखा करावा तर तो झाडांसारखाच करावा. कोणत्या ते हिरव्यागार झाडांसारखं. म्हणजेच आपल्या आयुष्यात आदर्श कोण ठेवावा तो झाड ठेवावा. थँक्यू सो मच. धन्यवाद.